तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं मी तयार झाली होती आणि आता आम्ही उभं राहिलोय ह्यांचं स्वागत करण्यासाठी. देव इतका एक्सायटेड आहे ना की तो आधीच दरवाजा उघडून बसलेला आहे, पण मी त्याला कडी लावायला सांगितली की बाबा कडी लावून ठेव, कारण दरवाजा उघडा असलेला त्यांना कळून जाईल आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. हे मी कधीच ट्राय केलेलं नाही आहे, हे सरप्राईज असं कधीच त्यांना मिळालेलं नाही. हे मी फर्स्ट टाईम करते जस्ट बिकॉज की थोडंसं स्पेशल फील करवण्यासाठी. आणि आणि त्यांची एक्सप्रेशन बघा, म्हणजे मी आता रेकॉर्ड करते, व्हॉइस रेकॉर्ड करते, तरीसुद्धा मी ती एक्साइटमेंट फील करते. तो जो त्यांचा हे होतं, त्यांचे जे काय एक्सप्रेशन होते ते मी फील करते. त्यांना खूप भारी वाटत होतं, कारण आहे ना मधला मुलगा असल्यामुळे ना लहानपणापासून त्यांच्या बड्डेचं काही सेलिब्रेशनच नव्हतं. त्यांच्या आयुष्यात जेव्हा मित्र आले ना तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये ते सेलिब्रेशन आलं होतं. पण एनिवेज, आणि आता मी आल्यापासून तर दरवर्षी त्यांचा बर्थडे होतो, दरवर्षी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. आणि आता मी सुद्धा आता केक कटिंग करते. आम्ही दोघं तिघच आहोत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर महेश, हॅपी बर्थडे टू यू. आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि ह्यांचे मित्र आले, आणि मित्र आल्यानंतरचा तर आनंद खूपच जास्त. हे सगळे मित्र 11वीपासून एकत्र आहेत आणि आज तक आहेत ते सगळेजण एकत्र आहेत. दरवर्षीच प्रत्येकाचा बर्थडे, दुःख सुख सगळं ते लोकांनी वाटून घेतलेलं आहेत. आणि असे मित्र आहेत ना, खरंच एखाद्या मुलाला भेटलेच पाहिजे, जे की चांगल्या वाईट काळामध्ये सोबत असतात. मित्रांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही फायनली जेवायला गेलो. तेवढ्या वेळात रात्रीचे 10:15 वाजलेले होते. असो, जेवण करतानाच एका दुसऱ्या मित्राचा फोन आला की आम्ही घरी येतोय म्हणून. त्यांची फॅमिली आणि त्यांची मिसेससुद्धा माझी मैत्रीण आहे, जे की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्येच राहतात, तुम्हाला कदाचित माहीत असेल. आणि ते आले होते रात्री 11 वाजता सेलिब्रेशन करण्यासाठी. तर असा होता